नमस्कार माझ्या सर्व गणेश भक्त मित्रांनो. आपल्या आयुष्यात जेव्हा संकटांचे डोंगर उभे राहतात, जेव्हा मार्ग सापडत नाही आणि मन अस्वस्थ असतं, तेव्हा आपल्याला एकाच नावाची आठवण येते, ते म्हणजे विघ्नहर्ता सुखकर्ता भगवान श्री गणेश. आज आपण अशा एका विषयावर अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत, जो प्रत्येक हिंदू घराशी आणि श्रद्धेशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे संकष्टी चतुर्थी. आपण लहानपणापासून पाहतोय की घरातले मोठे लोक, आई वडील किंवा आपण स्वतः संकष्टीचा उपवास करतो. पण हा उपवास नक्की का केला जातो? यामागे केवळ श्रद्धा आहे की काही ठोस शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं आहेत? संकष्टी म्हणजे नेमकं काय, आणि हा उपवास केल्याने आपल्या जीवनात कोणते मोठे बदल घडू शकतात? आजच्या या 1 तासाच्या विशेष भागात आपण संकष्टी चतुर्थीच्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण संकष्टी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते, आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो, जिचं महत्त्व कैक पटीने जास्त असतं. आता प्रश्न येतो की उपवास का करायचा? तर त्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे संकटनाशन. पौराणिक कथेनुसार जेव्हा देवांवर सुद्धा मोठी संकटं आली होती तेव्हा त्यांनी गणपतीची आराधना केली होती. गणपती हा बुद्धीची आणि विद्येची देवता आहे. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण आपल्या शरीराला आणि मनाला एका शिस्तीत आणतो. रिकाम्या पोटी राहण्याने शरीरातील जठराग्नी प्रज्वलित होतो आणि मन अधिक एकाग्र होतं. या एकाग्रतेने जेव्हा आपण गणपतीचं स्मरण करतो तेव्हा आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी मिळते. म्हणजेच गणपती केवळ जादूने संकट दूर करत नाही, तर तो ती संकट पेलण्याची आणि सोडवण्याची बुद्धी आपल्याला देतो. हेच या उपवासाचं खरं मर्म आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चंद्रदर्शन आणि मनाचा संबंध. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. आपल्या मनातील चंचलता, भीती आणि नैराश्य हे चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतं. चतुर्थीच्या दिवशी चंद्राची स्थिती अशी असते की त्याचा मानवी मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या परिणामाला रोखण्यासाठी आणि मनावर ताबा मिळवण्यासाठी उपवास आणि गणेश वंदना केली जाते. रात्री जेव्हा आपण चंद्र पाहून त्याला अर्घ्य देतो तेव्हा आपण निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करतो आणि गणपतीच्या आशीर्वादाने आपलं मन स्थिर करतो. ज्यांचं मन स्थिर असतं त्याच्यासाठी कोणतंही संकट मोठं नसतं. हेच या उपवासामागचं सखोल मानसशास्त्र आहे. या उपवासाशी जोडलेली एक अतिशय सुंदर पौराणिक कथा आहे. एकदा सर्व देवांवर वृत्रासुरासारख्या राक्षसांचं संकट आलं होतं. सर्व देव हतबल झाले होते. तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांना गणपतीची उपासना करायला सांगितली. देवांनी जेव्हा संकष्टी चतुर्थीचा उपवास केला तेव्हा गणपतीने प्रकट होऊन त्यांच्या सर्व अडचणी दूर केल्या. म्हणूनच या तिथीला संकष्ट चतुर्थी किंवा संकटनाशन चतुर्थी असं नाव पडलं. इतकंच नाही तर प्रभू रामचंद्र जेव्हा सीतामाईच्या शोधात होते तेव्हा त्यांनीही या चतुर्थीचं व्रत केल्याचे उल्लेख काही पुराणांत आढळतात. जर साक्षात देवांना आणि अवतारी पुरुषांना या व्रताची गरज भासली तर सामान्य माणसासाठी हे व्रत किती फलदायी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर संकष्टीचा उपवास हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला म्हणजे पचनसंस्थेला दिलेला एक छोटा ब्रेक असतो. महिन्यातील या एका दिवशी जेव्हा आपण हलका आहार घेतो किंवा फक्त फलाहार करतो तेव्हा शरीरातील विषारी द्रव्ये, टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. यालाच आयुर्वेदामध्ये लंगणम परम औषधम असं म्हटलं आहे. म्हणजेच उपवास हे सर्वात मोठं औषध आहे. जेव्हा शरीर आतून शुद्ध असतं तेव्हाच आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला त्या ऊर्जेचा अनुभव येतो. उपवास कसा करावा याबद्दलही अनेकांच्या मनात शंका असतात. सकाळी उठून स्नान केल्यावर गणपतीसमोर दिवा लावावा आणि मनोभावे संकल्प करावा की हे गणराया, माझ्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी मी हा उपवास करत आहे. दिवसभर सात्विक विचार ठेवावेत, कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा कोणाचा अपमान करू नये. संध्याकाळी गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी, अथर्वशीर्ष पठण करावं आणि मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवावा. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला पाणी आणि अक्षता वाहून नमस्कार करावा आणि त्यानंतरच अन्नाचं ग्रहण करावं. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने केवळ आर्थिक किंवा व्यावहारिक संकटांचं दूर होतात असं नाही, तर यामुळे आत्मिक शांती मिळते. ज्यांना घरामध्ये सतत कटकटी जाणवतात, ज्यांच्या कामात अडथळे येतात किंवा ज्यांच्या मुलांना शिक्षणात प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी संकष्टीचा उपवास हा एक संजीवनी मंत्र आहे. तुम्ही किती श्रद्धा ठेवता यावर तुम्हाला मिळणारे फळ अवलंबून असतं. श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी दगडालाही देव बनवते. मग या प्रभावी उपवासाने तुमचं आयुष्य का बदलणार नाही? शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, गणपती हा केवळ मूर्तीमध्ये नाही तर तो आपल्या विवेकबुद्धीमध्ये आहे. संकष्टीचा उपवास करून आपण त्या बुद्धीला जागृत करतो. तुम्ही हा उपवास करत असाल तर तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही नवीन सुरुवात करणार असाल तर यापेक्षा चांगला दिवस दुसरा कोणताही नसेल. गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकट हरण करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया.